पूर्ण राज्यात आज नगर परिषदेच्या निवडणुका पार पडत आहे. मात्र निवडणूक आयोगाने या ठिकाणी जो निकाल दिला आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगणार? निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे, ज्या मतमोजणीचा निकाल आहे तो 31 डिसेंबरला आता होणार आहे. काय सांगाल? निवडणूक आयोगाचं कारभाराचा वादग्रस्त नेहमीच राहिलेला आहे आणि निवडणूक आयोगाने आतापर्यंत जे काही कारभार केलेला आहे, मतदार यादीमध्ये गोंधळ झाला. काही मतदार यादीमध्ये नावं नव्यानं समाविष्ट करायचे ते केले नाही. काही जुने नावं त्यातनं वगळले गेले, काही दुहेरी नावं त्याच्यामध्ये आले, काही मयत नावं त्याच्या संदर्भात तसेच राहिले आणि यामधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. पण निवडणूक आयोगाने फारशी त्याची दखल घेतलेली दिसत नाही. यानंतर निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता मतदानाचा दिवस आला आणि मतदानाच्या आदल्या दिवशी त्या म्हणतायत की या ठिकाणी मोठ्या आपलं रिझर्वेशन्स जे आहे ते 50%च्या वर ज्या ठिकाणी झालं आहे त्या संदर्भामध्ये निवडणुका पुढे ढकलू. आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या संदर्भामध्ये सन्मानाने हायकोर्टाने निर्णय दिला या ठिकाणी की आता मतमोजणी तुम्ही निवडणुका आज घ्या, पण मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. याचं विचित्रच आहे. अशा स्वरूपाचं मी कधी ऐकलंही नाही आणि हा निवडणुकीचा निकाल जो दिलेला तो अत्यंत विस्मयकारक, अत्यंत आश्चर्यकारक, चुकीचा निर्णय नाही. असे निर्णय आजपर्यंत आम्ही अनुभवल्या. बऱ्याच निवडणुका पाहिल्या. नव्या निवडणुकांमध्ये काही बाय इलेक्शन झाले, त्याच्यासाठी निवडणुकीचे निकाल थांबले नाही. काही बाय इलेक्शन नंतर होत आले. तशा स्वरूपाचे काही 84 नगर परिषदांचे जे आहेत ते नंतर होत आले असते, पण 284 आपल्या 288 पैकी 84 सोडून बाकीच्यांचं जर मतदान होऊन त्याचे निकाल लागायला पाहिजे होते की नाही. पण या खरं गोंधळाची परिस्थिती आहे. निवडणूक आयोगावर सातत्याने विरोधकांनी टीका केलेली आहे. यावरूनच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणत आहे की निवडणूक आयोगाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अयोग्य. नाही, या निर्णयाच्या बाबत सर्वच विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो नाराज आहे. असं वाटतं आम्हाला की हा निर्णय घेतलेला हा अत्यंत चुकीचा आहे. भाऊ, मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्यावर या ठिकाणी आज टीका केलेली आहे. पुन्हा एकदा यांनी टीकेची जोड या ठिकाणी आपल्यावर उठवलेली आहे. एकनाथ खडसे कुठल्या पक्षाचे आहे? कारण ते कधी भाजपचा प्रचार करतात, कधी शिवसेनेचा प्रचार करतात. यावरून त्यांनी पुन्हा एकदा आपल्यावर टीका केली आहे. काय सांगाल? मी कधी शिवसेनेचा वगैरे प्रचार केला नाही आणि गिरीश महाजन यांना खडसेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच संपत नाही. त्यांना खडसेंच्या नावाचा नोशिया झालेला आहे, कावीळ झालेला आहे. त्यामुळे जळीस्थळी पाशाने त्यांना खडसेच दिसत असतो वारंवार. वास्तविक मी काही बोलत नाही, पण गिरीश महाजन स्वतःहून उचकवण्याचा प्रयत्न करता की मी त्यांच्यावर काहीतरी बोलावं. पण त्यांच्या बोलण्यामुळे मला फायदा होतो आहे आणि या निवडणुकीमध्ये मला दिसेल भुसावळसारख्या छोट्या निवडणुका सोडून द्या, पण भुसावळसारख्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अनुभव येईल की नाथाबूच्या विरोधात तुम्ही किती बोलल्यामुळे काय तुम्हाला नुकसान होतं आणि काय फायदा होतो आहे. भाऊ, मुक्ताईनगर मतदारसंघात या ठिकाणी आपण आपल्या पक्षाचे उमेदवार उभे न करता या ठिकाणी एक प्रकारे रक्षाताईच्या पाठीशी आहात. एक प्रकारे भाजपचा प्रचार केल्याचं बोललं जातं आहे. काय सांगा? भाजपशी माझं काही घेणं देणं नाही. मी या ठिकाणी जो उभं राहिलो ते या गावातल्या गुंडागर्दी दहशतवाद्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही सारेचे सारे उभे आहोत. या ठिकाणी मुलींच्या छेडखानी होतात, 2 नंबरचे धंदे होतात, रातोरात गोंधळ होतो. आता परवा दिवशी मर्डर झाला. मर्डरमध्ये ह्यांचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसले आणि अशा स्वरूपाचा गोंधळ आमच्या गावामध्ये कधी नव्हता आणि त्यामुळे गावामध्ये एक प्रकारे कधी टपरीवाल्यांना उचलतात, कधी टपरीवाल्यांना बसवून टाकतात, कधी अतिक्रमणच्या नावाखाली गोंधळ घालतात, कधी अतिक्रमण थांबवतात, कधी अतिक्रमण काढतात, कधी अतिक्रमण परत करतात. काय काय चाललं आहे या शहरामध्ये? अनेक समस्या पिण्याच्या पाण्यापासून आरोग्यापासून आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत हे मुलींची छेडखानी मोठ्या प्रमाणावर करत आहे. अगदी रक्षाताईच्या मुलीची छेडखानी करण्यापर्यंत यांची मजल गेली आणि त्यामुळे तो संताप आमच्या मनामध्ये आहेच आणि यासाठी मी ठरवलं स्वतःहून की या ठिकाणी भाजप असो का अन्य कोणी दुसराही पक्ष असता तुम्ही पाठिंबा दिला असता एकाच एक होण्याच्या दृष्टिकोनातनं. कारण तिरंगी जामना झाला असता तर याला फायदा झाला असता आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की भाजपचे जरी उमेदवार असले तरी भाजप आहे,
पण त्या ठिकाणी तिथले ही प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्ती गाडण्यासाठी आपण एकत्र झालंच पाहिजे. यावरूनच चंद्रकांत पाटील म्हटले आहे, केंद्रीय मंत्री त्या रक्षा खडसे स्वतः आहेत, त्याचप्रकारे गृहमंत्री आपले आहे, तरी पण या मुक्ताईनगर मतदारसंघात महिला सुरक्षित नाही का, असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि आपल्यावर या ठिकाणी टीकेची झोड या ठिकाणी उठवली आहे. त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाला असं चंद्रकांत पाटील म्हटले. चंद्रकांत पाटील फार लहान माणूस आहे हो. कुठं 40 वर्षाचं राजकीय जीवन माझं, आज 35 वर्ष 36 वर्षापासून MLC सहित मी आमदार आहे. आता ते नवे झालेले आहेत, त्यामुळे ह्यांच्या टीकेला फार महत्त्व देऊ नये. तो काय बोलतो त्याचं त्यालाच समजत नाही, तो काय बोलतो तो म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की मेंटली डिस्टर्ब झालेला माणूस आहे. हो, भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा या ठिकाणी निवडणुकीमध्ये वापर केला जातो आहे असं सुप्रिया सुळे या ठिकाणी म्हणत आहेत. त्याचप्रमाणे निलेश राणे देखील या ठिकाणी म्हणत आहेत. हे प्रकारे त्यांनी ठिकठिकाणी रेड टाकलेल्या होत्या निलेश राणेंनी. कसं बघाल? असं या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाकडनं धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे पैसे सापडले, पण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कधी धनशक्तीचा वापर कोण अधिक करतो आहे. नक्कीच या ठिकाणी जो निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी अयोग्य असल्याची भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. भाऊ, या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे